नमस्कार. मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. आता यावरी जे जियावे तयापासूनी हे बरवे, जे शस्त्रे सांडूनी सहावे बाण यांचे. ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला, ओवी क्रमांक 265. कुळाचा नाश करून राज्य मिळवावं आणि त्यामुळे अनेक पातकांचा धनी व्हावं, ह्यापेक्षा हातातलं शस्त्र टाकून द्यावं आणि कौरवांचे बाण सहन करून मृत्यूचं स्वागत करावं हेच चांगलं, असं अर्जुनाला वाटलं. त्याचं हे मनोगत या ओवीतून व्यक्त झालं आहे. अर्जुन प्रत्यक्ष रणभूमीवर गोंधळून गेला. तो सर्व काही विपरीत बोलू लागला. तो म्हणाला, मी कौरवांना मारावं तर धर्मराज, भीम, नकुल आणि सहदेव या माझ्या सख्या भावांनाही का मारू नये? राज्य मिळवून तरी काय करायचं आहे? सरळ वाटेनं जाताना सिंह आडवा यावा तसं हे लढाईचं संकट आलं आहे. सिंहाला झुकांडी द्यावी तशीच ही लढाई टाळलेली बरी. अर्जुनाच्या मनाची ही अवस्था स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी दोनदा सुरेख दाखले दिले आहेत. अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्वस्वी निस्तेज होतो, अथवा महासिद्धीच्या मोहानं पछाडलेला तपस्वी वासनेच्या तडाख्यात सापडून दीनदुबळा होतो, तशी अर्जुनाची गत झाली. त्यानं रथातून खाली उडी घेतली. हातातलं धनुष्य बाण त्याने टाकून दिलं. त्याला दुःख आवरेना. दुःखानं दुबळा झालेला अर्जुन पहिल्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वरांनी आपल्या नजरेसमोर मूर्तिमंत उभा केला आहे. खिन्न झालेल्या या अर्जुनाला श्रीकृष्णांनी कसं ताळ्यावर आणलं आणि त्याला स्वतःच्या कर्तव्याचा उपदेश कसा केला, ही कथा दुसऱ्या अध्यायात येणार आहे. ती कथा समजून घेण्याची उत्कंठा आपल्या मनात उत्पन्न होते.